गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा सकळांची आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे तुका म्हणे नामापास चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोलिले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत हे पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया हे पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया हे दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जस्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाजिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे श्रीरामदूतं शरणं प्रपदे चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 लाना सब परिवार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में हरि कीर्तन में हरि कीर्तन में ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळापसरी काहीच नेने बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याच्यास पूर्वावी विठाल विठाल लागून या पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी
थोडासा परिहार द्यायचा तो असा, आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने भव्य त्रिदिनी कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवातील आज पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे आलं। या कार्यक्रमाचे आयोजक शिव जयंती उत्सव समिती बगडी व ग्रामस्थ मंडळी बगडी यांच्या वतीने हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी माझ्याकडे आला। गोड असं या कार्यक्रमाचं नियोजन आहे, थोडा स्वर द्या। तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून, तसेच बसलेली सर्व श्रोते मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते। लाडकी लेक मी संताची, 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 मजबरी कृपा बहुताची, मजबरी कृपा बहुताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, मजबरी मजबरी कृपा बहुताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संतांची, मजबर कृपा बहुतांची, मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस शिष्य वंदनीय श्रीमंत तुकोबारा यांचा 5 चरणाचा विनवणी पर प्रकरणातला तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडला। विठाल विठाल विठ्ठल विठाल विठाल। या अभंगाद्वारे माझे जगद्गुरु तुकोबारा आहे तुम्हाला मला सर्वसामान्य जनाला प्रत्येकाला विनंती करतायत। तुकोबाराई विनंती करतात, पाया पडून विनंती करतात आणि तुकोबाराईंची विनंती मग अगदी छोटीशी आहे। काय विनंती करतात? तुकोबाराई म्हणतात, बाबा मी तुमच्या पाया पडतो, लागून या पाया विनवितो तुम्हाला। काय विनंती करतात? ओ कर टाळी बोला मुखी नाम। छोटीशी विनंती आहे तुकोबाराईंची का कीर्तनामध्ये बसल्या बसल्या मी कीर्तन करते, हे महाराज पखवाद वाजवतायत, हे गायन करतायत, ही सगळी टाळकरी मंडळी टाळ वाजवतात, मग बसल्या बसल्या तुम्हाला काय काम? कीर्तन संपल्यावर काय म्हटले? कीर्तनात बसल्या बसल्या कर टाळी बोला, जेवण्यापुरतं काम तरी केलं पाहिजे की नाही? कीर्तनामध्ये बसल्या बसल्या कर टाळी बोला मुखी नाम। पण कीर्तनकाराने कीर्तनामध्ये किती सांगितलं टाळ्या वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, पण आपण काही विठ्ठलाचं नाव घेत खुशाल नाही म्हणता, घेतलं पाहिजे। कर टाळी बोला मुखी नाम। मग तुकोबाराई जर आपल्याला पाया पडून विनंती करतायत, तुकोबाराई विनंती करतात, याचा अर्थ काय? आपण तुकोबाराईंपेक्षा मोठे नाही, गैरसमज करून घ्या। एकच विनंती आहे, कारण आताच्या काळामध्ये परमेश्वराच्या नामचिंतनाशिवाय हे जग बुडत चालले। बुडते हे जण न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या। परमेश्वराच्या नामचिंतनाशिवाय जग बुडत चाललंय आणि बुडलेल्या जगाचा कळवळा संत महात्म्यांना येतो ना, म्हणून माझे संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला विनवतायत। जे तुकोबाराई आपल्या पाया पडतात बघा, कधी कधी एखादा मोठा भाऊ सुद्धा छोट्या भावाच्या पाया पडतो, पण कधी त्याचा काहीतरी स्वार्थ असेल तर कधी कधी एखादा मोठा भाऊ छोट्या भावाच्या पाया पडतो, त्याला सांगतो बाबा तू माझ्यापेक्षा वयानं लहान आहे, हवं तर मी तुझ्या पाया पडतो, पण तेवढी जरा माझ्या जमिनीवर सही कर। तसं तुकोबार यांच्या सातबारावर आपले कुठे नावं लागलेत का?
तुकोबाराया पाया पडायला एकच तळमळ आहे का हाताने टाळी वाजवा आणि मुखाने परमेश्वराचं नामचिंतन करा. मग जे तुकोबारे आपल्याला विनंती करतात ते तुकोबारे म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती नव्हती. इतके मोठे तुकोबाराया काळ गुलाम सलाम करी तुकया घरी रावत से तुकया घरी रावत से तुकया घरी रावत से हे काळ गुलाम सलाम करी तुकया घरी रावत से तुकया घरी रावत से तुकया घरी रावत से काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम काळ गुलाम सलाम करी तुकया घरी रावत से तुकया घरी रावत से तुकया घरी रावत से हे काळ गुलाम सलाम करी तुकया घरी रावत से तुकया घरी रावत से तुकया घरी रावत से रावत से काळ गुलाम सलाम करी तुकया घरी रावत से. इतका मोठा तुकोबारायांचा अधिकार. यमराजा जर समोरून आला ना तर तुकोबारायांना सलाम करायचा आणि तुकोबारायांच्या घरी जर केला तर तुकया घरी आवाज कमी करायचा रावत से. तुकोबारायांच्या घरातली पडेल ती कामं यमराजा करायची. इतका मोठा माझ्या तुकोबारायांचा अधिकार. पण तरी सुद्धा विनंती करतायत का तर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय या जगाचा ऱ्हास होत चाललाय. या कलियुगामध्ये कीर्तन भजन श्रवण केल्यानंतर तुमचा माझा प्रत्येकाचा उद्धार होणार आहे. आणि हे आज समाजाला कळलं म्हणून शिवजयंतीच्या निमित्ताने तुमच्या गावातील तरुण मंडळाने या ठिकाणी जो काही कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की ताई दरवर्षी आम्ही मिरवणूक काढायचो पण मागच्या वर्षीपासून असं समजलं का गावातल्या लोकांना काहीतरी ज्ञान गेलं पाहिजे म्हणून 3 दिवसाचा हा सप्ताह त्यांनी आयोजित केला. त्या तरुणांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे आजही लोकांना कळत चाललंय का कीर्तना भजनाशिवाय आपला उद्धार होणार नाही. आज ज्या शिवजयंतीच्या निमित्ताने हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलाय बघा. जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी राजांवर इतके चांगल्या प्रकारे संस्कार केले होते का जिजाऊ मासाहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले. ज्या वेळेला जिजाऊ मासाहेब गरोदर होत्या ना जिजाऊ मासाहेब गरोदर असताना माझ्या मासाहेबांना डोहाळे लागले होते. ते कशाचे बघा. आताच्या काळामध्ये स्त्रियांना डोहाळे लागतात कशाचे. कुणाला चिंचा कुणाला बोर कुणाला माती खातात का तुमच्याकडे बघा. गरोदरपणी तुम्ही माती जर खाली ना मोठी झाल्यावर तुमची मुलं माती खाणारेच निघतात. याला कारण का गरोदरपणी आईच्या बाळावर पहिले गर्भसंस्कार हे मातीच्या उदरामध्ये होत असतात. तुम्ही ज्याप्रमाणे संस्कार कराल ना मग माझ्या जिजाऊ मासाहेब गरोदर असताना मासाहेबांना डोहाळे लागले होते. ते कशाचे की जो मुलगा माझ्या पोटी जन्माला येणार आहे तो घोड्यावर बसणार आहे आणि या समाजामध्ये लोकांवर स्त्रियांवर जे काही अन्याय अत्याचार होतात ना ते सगळे तो दूर करणार आहे. डोहाळे लागले होते ते कसे. स्त्री अत्याचार करील दूर एकच कीर्तवरी बाई माझा ग शिवबा राजा ग बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी शिवबा राजा ग बसला घोड्यावरी बाई राजा ग घोडावरी बसला घोडावरी बाई राजा ग बसला घोडावरी. मासाहेबाला दिलं वचन पूर्ती केली शिवबाच्या या जन्मानही पावन धरती झाली. मासाहेबाला दिलं वचन पूर्ती केली
शुभा राजा ग बसला घोड्यावरी शुभा राजा ग बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी राजा ग बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी डोहाळे लागले होते मासाहेबांना काय श्री अत्याचार करील दूर एकच कीर्तवरी अशा डोहाळे लागले होते आणि डोहाळे लागल्याप्रमाणे माझ्या छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले पण ते कुठे पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर अन बाळ शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर अन बाळ शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर जन्मला शिवनेरी किल्ल्यावर पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर अन बाळ शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर अन बाळ शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर जन्मला शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी राजा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की जय. अशा प्रकारे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरीच्या किल्ल्यावर बाळराजे जन्माला आले आणि कशा करता या समाजामध्ये स्त्रियांवर जे काही अन्याय अत्याचार होत होते या समाजावर जे काही अन्याय अत्याचार होत होते ते दूर करण्याकरता माझे छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले म्हणून संत महात्मे जो तुम्हाला मला मार्ग दाखवतात जीवन जगत असताना आमचे संत तुम्हाला जर देवाचं चिंतन करण्याचा आग्रह करतात जीवन जगताना आपल्या जवळ काय हवं ज्ञान हवं कारण आत्ताच्या काळामध्ये लोक नमस्कार करतात ते तुमच्या ज्ञानाला आणि तुम्ही अज्ञानी जर असाल ना तर आजूबाजूचे लोक आपली टिंगालही करतात हो पण ज्ञानामुळे काय होतं बघा लांबचं नाही माझं स्वतःचं उदाहरण देते बघा मी तुमच्या सर्वांपेक्षा वयाने लहान कीर्तनकार आहे की नाही महिला मंडळ आहे ना पण तरी सुद्धा आम्ही महाराज लोक जेव्हा तुमच्या गावात येतो तेव्हा तुमच्यासारखी मोठी मोठी वारकरी माणसं प्रतिष्ठित माणसं वयोवृद्ध माणसं दोन हात जोडतात महाराज आले की दोन हात जोडतात असं थोडंसं कमरेत वागतात आणि म्हणतात ताई रामकृष्ण हरी म्हणता की नाही आजही लोक नमस्कार करतात ते आमच्या जवळच्या थोड्याशा ज्ञानाला आमच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे ज्ञानोबा तुकोबाचं नाव आम्ही घेतो म्हणून तुम्ही लोक आम्हाला मानता पण अज्ञानपणामुळे काय होतं ऐका एका गावात एक मनुष्य रात्रंदिवस दारू प्यायचा पण त्याचा मुलगा इतका हुशार का त्याने पहिलीपासून 10वी पर्यंत वर्गामध्ये कधीच 1 नंबर सोडला नाही आता एक दिवस त्याच्या मुलाचा 10वीचा रिझल्ट होता त्याच्या बापाने थोडीशी घेतली कळताना पुरुष मंडळ त्याच्या बापाने थोडीशी घेतली शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊन थांबला आता प्रत्येक मुलगा आपला रिझल्ट घेऊन येऊ लागला त्याने एका मुलाला विचारलं बाळा तुझा किती नंबर आला त्याने सांगितलं काका माझा 20 नंबर आला दुसरा मुलगा आला किती नंबर आला माझा 15 नंबर आला तिसरा मुलगा आला किती नंबर आला माझा 12 नंबर आला आता याचाच मुलगा आला तो बाप म्हटला पिंट्या अरे वर्गामध्ये काय दिवे लावले तो पिंट्या नाचू लागला उड्या मारू लागला म्हटला बाबा अहो सगळ्या वर्गामध्ये माझा 1 नंबर आला तो बाप म्हटला पिंट्या अरे लाज वाटत नाही का तुला काय झालं बाबा अरे लोकांच्या पोरांचे 15 20 नंबर आणि तुझा फक्त 1च नंबर याला कारण का त्याच्या जवळ असलेलं अज्ञान जीवन जगत असताना तुमच्या जवळ अज्ञान नको तुमच्या जवळ काय पाहिजे ज्ञान पाहिजे आणि हे ज्ञान देण्याकरता माझे संत महात्मे जगामध्ये आले नम्रपणे तुकोबाराय विनंती करतायत या जगामध्ये नम्रता फार महत्वाची नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता नम्र मनुष्य संपूर्ण जग जिंकू शकतो नम्र मनुष्य काळाला हाणून पाडू शकतो नम्रता किती महत्वाची महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती एखादा मोठा जर महापूर आला ना तर त्या महापुरामध्ये बोरी बाबळी सारखी मोठी मोठी झाड उन्मळून पडतात पण त्या पाण्यात असणारी छोटीशी लव्हाळी माहिती ना हिरवं गवत कितीही मोठा महापूर येऊ द्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर नम्रपणे वाकून घेते मोठी झाडं उन्मळून पडतात छोटीशी लव्हाळी वाचते याला कारण का मोठ्या झाडांमध्ये ताठपणा नावाचा गुणधर्म आहे तर या उलट लव्हाळीमध्ये नम्रता नावाचा गुणधर्म आहे
आजही समाजामध्ये काही काही झाडं अशी आहेत ती म्हणतात मोडेल पण वाकणार. झाडाबद्दल बोलते बरं, माणसाबद्दल गैरसमज करू नका. काय म्हणतात ते, मोडेल पण वाकणार नाही. मग एखाद्याच्या समोर हातपाय मोडून घेण्यापेक्षा थोडी नम्रता घ्यायला शिका. नम्रता किती महत्वाची ऐका. आपल्या तोंडामध्ये दाताचं जिभेचं अगदी कडाक्याचं भांडण झालं. भांडण फार सुंदर आहे. कबीर महाराजांनी त्याचं वर्णन केले. कबीर महाराज दात जिभेला म्हणतात हम 32, तू अकेली माय एक बार टेढ़ी चलू तू हम 32 गिर जाय. दात जिभेला म्हणतात बघा आम्ही 32 जण आहोत, तू एकटीच आहे. आणि आमच्या 32 जणांच्या मनात आलं ना एका क्षणात आम्ही तुझं काही करू शकतो. जिभेने सांगितलं ठीक आहे मला मान्य आहे, तुम्ही 32 जण आहात, मी एकटीच आहे, पण तुम्ही 32 जण इकडे लक्ष द्या बरं. नाही एक काम करा, सगळे पहिले एकदा तिकडे बघा, बघून घ्या, मन मोकळं बघून घ्या. झालं का आता? आता इकडे बघा. कुठपर्यंत आलो होतो सांगा बरं. महिला मंडळ कुठपर्यंत आलो होतो? दाताने जिभेला सांगितलं बघ आम्ही 32 जण आहोत, तू एकटीच आहे. आमच्या 32 जणांच्या मनात आलं ना एका क्षणात आम्ही तुझं काही करू शकतो. जिभेने सांगितलं ठीक आहे मला मान्य आहे, तुम्ही 32 जण आहात, मी एकटीच आहे, पण तुम्ही 32 जण असे आहात न वाकणारे, न झुकणारे, ताठपणे वागणारे. दातांमध्ये इतका ताठपणा, जेवताना एखादा अन्नाचा कण जर गेला ना काढेपर्यंत माणसाला झोपू देत नाही. 32 जण आहेत पण एकही अन्नाचा कण सहन करत नाही. अंगामध्ये ताठपणा नावाचा गुणधर्म असल्यामुळे माणूस जन्माला आल्यानंतर, महिला मंडळ आपल्या बाळाचा जन्म झाल्यानंतर किती महिन्यानंतर दात येतात? हो मुलं झाले ना मग किती महिन्यानंतर दात येतात? 7-8 महिन्यानंतर. किती म्हणजे माणूस जन्माला आल्यानंतर 7-8 महिन्यानंतर दात येतात आणि माणूस मरायच्या अगोदरच पडतात. याला कारण का त्यांच्यामध्ये असलेला ताठपणा नावाचा गुणधर्म. पण या उलट जीभ ही नम्र आहे. नम्र असल्यामुळे माणसाच्या देहाबरोबरच येते आणि माणसाच्या देहाबरोबरच जाते. याचा अर्थ काय, जो नम्रपणे वागला तो शेवटपर्यंत जगला. आणि हाच नम्रतेचा गुण आमच्या संत महात्म्यांकडे असल्यामुळे माझे तुकोबराया पाया पडून नम्रपणे विनंती करून विनवतायत. काय विनवतात? अभंगाचे प्रथम चरण. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, 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 लागोनिया पाया लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, 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 लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुकी नाम, 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 करटाळी बोला मुकी. हे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा,
विठ्ठल विठ्ठल मन वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मन वेळोवेळा विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल 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 मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मन वेळोवेळा लागून या पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम तुको बरे तुम्हाला मला प्रत्येकाला विनंती करतायत भगवान परमात्म्याकरता महत्वाचा आहे तो मनापासूनचा भाव एका देवाची भक्ती करा कारण आताच्या काळामध्ये आपली गंमत अशी झाली आपला वार बदलला की आपली भक्ती बदलते अनेक देवांची भक्ती करू नका असं म्हणत नाही काही काही लोकांना भक्ती नेमकी कुणाची करावी पूजा नेमकी कुणाची करावी हे कळत नाही बघा एका गावात एक मनुष्य सकाळी सकाळी उठला आणि तो देवपूजा करत होता तेवढ्यात दुसरा मनुष्य आला म्हटलं काय करतोय रे म्हटलं देवपूजा म्हटलं कशा करता म्हटलं देवाला प्रसन्न करून घ्यायला तो म्हटला का रे देवघरातल्या एवढ्या 10-12 देवांची पूजा केल्यानंतर तुला देवाची प्राप्ती कधी होणार मग तो म्हटला तू तरी सांग मी काय करू म्हटलं असं कर देवघरातले सगळे देव बाजूला कर आणि एकट्या गणपती बाप्पाची भक्ती कर गणपती बाप्पाची भक्ती केली का गणपती देव माणसाला लवकर प्रसन्न होतो त्याने त्याच्या सांगण्यानुसार देवघरातले सगळे देव बाजूला केले गणपती बाप्पाची मूर्ती देवाऱ्यामध्ये ठेवली गणपतीची पूजा अर्चा केली आणि आरती म्हणायला सुरुवात केली सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची मोठी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुटा शोभा तोबारा रुंझुंतीन पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पुरती अशी गणपतीची आरती झाली बायकोने 21 मोदकांचा नैवेद्य तयार केला आता त्याने काय केलं गणपती बाप्पाला देवाऱ्यामध्ये ठेवलं बाकीचे देव कोपऱ्यात ठेवले आणि जेवढे देव कोपऱ्यामध्ये ठेवले होते ना सगळ्या देवांच्या नाकाला पॅक असा चिकटपट्टीने कापूस लावला दुसरा मनुष्याला म्हटलं ही काय भानगड आहे देवाऱ्यातील देव कोपऱ्यामध्ये ठेवले सगळ्या देवांच्या नाकाला कापूस लावलाय म्हटलं कसं आहे ना रात्रीच वनिता ताईंचं कीर्तन ऐकलं आणि ताईंनी कीर्तनात असं सांगितलंय माणसाने एकाच देवाची भक्ती करावी मग माझं असं म्हणणं आहे गणपती बाप्पाला लावलेल्या अगरबत्तीचा वास अजिबात बाकीच्या देवांना जाता कामा इतकी विचित्र आता त्याने त्याच्या सांगण्यानुसार गणपतीची पूजा अर्चा झाली बायकोने 21 मोदकांचा नैवेद्य तयार केला नैवेद्य गणपती बाप्पाच्या समोर ठेवलं आता घरामध्ये उंदीर होता आता उंदराने मोदक बघितल्यानंतर उंदीर काय गप्प बसणार आहे त्याने जे उडी मारली डायरेक्ट मोदकाच्या ताटात एक मोदक घेऊन उंदीर पळाला आता याने देवांच्या नाकाला कापूस लावला म्हणजे तो अर्धवट बुद्धीचा होता त्यांनी विचार केला म्हटलं एवढा मोठा गणपती आणि त्याच्या समोर एवढ्याशा उंदरानं मोदक नेला अरे म्हटलं कशाचा काय गणपती देव त्याच्यापेक्षा म्हटलं उंदीर देव फार मोठा आहे लगेच गणपतीला बाजूला केलं आणि उंदराला देवाऱ्यामध्ये बसवलं त्याची पूजा अर्चा केली आणि आरती म्हणायला सुरुवात केली जय देव जय उंदीर देवा गणपतीचा मोदक तुम्हीच न्यावा येते का तुम्हाला नाही मी पण एवढीच तयार केली आता उंदराची आरती झाली घरामध्ये बोका होता भुक्यानं बघितलं उंदीर आणि देवाऱ्यामध्ये बसलाय त्यानं जे उडी मारली डायरेक्ट उंदरावर म्हटलं